नाईक देणार आहेत सगळ्यांना. धन्यवाद सभापती महोदय. मान्य सभापती महोदय, अमरावती विभागात अशा अनेक शाळा आहेत जेथे दिनांक 15 मार्च 2024च्या या संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे केवळ एक विद्यार्थी नसल्यामुळे 6 ते 8 असो किंवा 9 ते 10 असो या गटातील सर्वच्या सर्व शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. सन्मान्य सभापती महोदया, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड या ठिकाणी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे 9व्या वर्गात 35 विद्यार्थी आहेत व 10व्या वर्गात 19 विद्यार्थी आहेत. केवळ एक विद्यार्थी कमी पडत असल्यामुळे या ठिकाणचे या शाळेतले 3 शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. हे उदाहरणादाखल मी मुद्दाम सांगत आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्या अमरावती विभागात महाराष्ट्रात आपल्याला दाखवता येतील. माझा शासनास प्रश्न असा आहे की ज्या शाळेतील 9 ते 10 किंवा 6 ते 8 या गटातील शिक्षक संख्या 0 झाली आहे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? मान्य सभापती महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे इतर शिक्षकांवर जो कार्यभाराचा ताण वाढतो तसेच शिक्षक नसल्यामुळे पुढील सत्रात प्रवेश मिळण्यास अडचण जाते व परिणामी तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर जातात. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की ज्या शाळांना 1 ते 5 विद्यार्थी संख्या कमी पडत आहे अशा शाळांना संच मान्यतेत शिथिलता देऊन तेथील शिक्षकांना व त्या तुकडीला संरक्षण आपण देणार का? त्याचनुसार 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे जर अनुदानित या गोरगरिबांचे शिक्षक विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळा बंद पडत असतील तर या शासन निर्णयाचा फेरविचार करून 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये आपण बदल करून शिथिलता आणणार का? धन्यवाद. सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचना विचारात घेऊन